क्लिअर कॉर्नर मध्ये बोलला तुला मला तुला ऑप्शन देतो दोन्हीपैकी एक सिलेक्ट ओके तुला अविनाश माहितीये हा कोयता किंग का आपला हर्ष पाटील बॅटिंग हो त्या हर्ष पाटील का चिन्मय भारती चिन्मय भारती माहिती नाही तू बघितलंच नाही म्हणले केले बरं हर्ष पाटील का पियुष का शेंडगे बॅटिंग मध्ये बॅटिंग सगळेच और तुझ्यासाठी फेवरेट पियुष ओके पियुष का अमोल का पांढरे अमोल का विठ्ठल का सुदेश विठ्ठल का शुभम विठ्ठल का मांगे विठ्ठल का शिवकुमार विठ्ठल का मी विठ्ठल का बंडे विठ्ठल का आप्पा विठ्ठल का शुभम भैया माहिती विठ्ठल का पांचा आणि शेवटचं पांचा का उकरली म्हणजे तुझा फेवरेट बॅट्समन पांचा आहे ओके फेवरेट बॉलर सांगा बॉलर्स मध्ये कमी नाही का साई का विठ्ठल साई का सुदेश बॉलिंग मध्ये येता साई का स्पिन मध्ये आपला सुजित साई का राज शेकटर राज पवार का साई का अतेंद्र साई का पांडुरंग भैया पांडुरंग भैया का शुभम भैया पांडुरंग भैया का अनिल बघितलं नाही नको पांडुरंग भैया का शिवकुमार पांडुरंग भैया का हर्ष पाटील पांडुरंग भैया का हर्ष बंडे हे ऐक ना विनीत ऐक ना आपलं कोण घेत पांडुरंग भैया का आपला पांढरे पांडुरंग भैया का उकरले पांडुरंग भैया तुझे बेस्ट बॉलर ओके बॅट्समन पांचा आणि बॉलर हे तुझा बेस्ट फिल्डर कोण आहे तुझ्यासाठी रॅपिड फायरच करायचे याच्यामध्ये सगळ्याकडून तू हे करायचे तुझं घेणार नाही सगळ्यात भारी घेतो सुजित का सुदेश का अमोल सुदेश का पाटील हर्ष हा सुदेश का राज सुदेश का बंडे सुदेश का विठ्ठल सुदेश का पांढरे सुदेश का साई सुदेश का आप्पा सुदेश का शुभम भैया सुदेश का मी सुदेश का उकरले सुदेश का वैभव सुदेश का शेंडगे शेवटचं सुदेश का आपला पांचा म्हणजे सुदेश तुझा बॉलर ऐक बॅट्समन फिल्ड तुझा बॅट्समन सगळ्यात फेवरेट आहे पांचा बॉलिंग मध्ये येत आहे पांडुरंग भैया आणि फिल्डिंग असे 3 पोरांचे नाव सांगते तुझ्या टीम मध्ये असंच वाटतं तुला हा विठ्ठल हा सुदेश बेस्ट बॅट्समन मला म्हणते ती दुसऱ्याची टीम सुदेशचा फक्त बॉम्ब नाही पाव असल्यास तुफान कोणाचा स्वभाव सगळ्यात चांगला वाटतं सगळ्यात चांगलं एक पोरग एक थोडस सगळेच चांगलं आहे तुझ्या नजरेत आम्ही एक प्रश्न विचारणार ओके सगळेजण तुला फक्त उत्तर द्यायचे आहे का चालू कर विचारायचं तुला सुदेश याद करून सांग सुजित हर्ष तुला पवार सगळ्यांचं काय तू नाही ह्यांना एक वेळ असलं तर तुम्हाला हे म्हणतो विठ्ठल पांडुरंग काय विचारायचे कुठून आहेस काय नाही कसला आहेस असं काय तुझ्यासाठी बेस्ट मोमेंट कोणता आहे पहिलेपासून सांगा 1 वर्षाखालीपासून येत असतो बरोबर मॅच काढलो होतो बघ हा टुर्नामेंट मध्ये मॅच काढला होता पूर्णपणे फायनल मध्ये जिचं बोर्ड झाला अजून तो सदम्यातच त्याच्यात म्हणजे वाटलं होतं का वाईड ना आउट होशील फेअर प्ले अवॉर्ड कोणाला दिसेल तू इथं विठ्ठलला फेअर प्ले अवॉर्ड सगळ्यात चिडका प्लेअर कोणता इथला
चिडका तर नाही बंडे नाही नाही चिडीचाच तर संबंध झाला नाही कारण अंपायरचा निर्णय अंतिम होता ना आपल्याकडे. नाही तुझ्या आपा आपा समज तू कॅप्टन असला टीमचा कोणता तुझ्या टीमचं नाव काय ठेवशील? विचार कर काय नाही. मी तर विनीत वाय अकॅडमी दिलतो तुला. असलं कोणतं पोरगा इथं बघितलं राग येतं त्याचा. ऑफ कॅमेरा सांग. इथला चांगला मित्र कोणता आहे तुझा? स्वभाव विचारत नाही. एक हे म्हणून सुदेश साठी काय वर्ष आहे तुझे? सुदेश तर जीव आहे फक्त फॉर्म नाही बोलायचा तरी आगाव बोलतोय सगळ्यांना किती गांडीत खेळावं. त्यानं त्याच्या व्हिडिओ मध्ये तुला लय घेणार आहे मग तू काय बोलणार त्याच्याबद्दल? बोललो की 4 तर सुदेश नाव घ्यायला 100 रुपये टाकायचे. तुला काय घ्यायचं इथं? 50 मारणं स्वप्न म्हणजे एक असलं तर तुला काय हॅट्रिक 100 नसता कुठं मॅच जिंकून स्वतःच्या जीवावर काय? 50 जात नाही कारण आपण तसलं ते माइलस्टोन प्लेअर नाव टीम प्लेअर आहोत. तुला कोणत्या बॉलरचं भी वाटतंय आतापर्यंत? कुणाचं वाटलं? त्या दिवशी मारला हो काय रे थांब थांब रे याची बॉलिंग येतात बघ बस सुमित पवार त्याची हे म्हणतो म्हणजे भिऊ जरा असं वाटतं का जरा डिपिंग चांगली आहे म्हणून कुणा बॉल टाकायला भी वाटतं म्हणजे भीती वाटते तरी पांचा जरा खेळतोय इंटरेस्ट. तुझ्या दर्जाचा फिल्डर कोणा वाटतं तुला किपरिंग मध्ये? तुझ्यासारखी कोण किपरिंग करू शकते? नो वन कुणाचं तरी एकाचं नाव बंडेने हागलाय बंडेचं नाव घेतो जाऊ दे. तुला टर्फ मध्ये चांगले खेळता येईल का इथं? तुझी टर्फ मध्ये खेळलास इथे चांगलं खेळतात. येस 360 समज ग्राउंड असलास कोणता शॉट तुझा फेवरेट आहे? कुठला फेवरेट नाही जसं बॉल मारणार नाही कोणता तरी एक म्हणजे तुला म्हणजे प्रॉपर बसलास बिग शॉट मारेल कुठे? स्ट्रेट ड्राईव्ह कव्हर काव कॉर्नरला. तू सिंथेटिक बॉल न खूप चांगला भरतो म्हणजे आल्या म्हणजे हे म्हणून त्याच्यामध्ये काय टेनिस आणि सिंथेटिक बॉल कसं काय फरक? पुण्याहून परत आलास तरी पण टुर्नामेंट मध्ये फॉर्म होती कसं काय? बाकी कुणाची फॉर्म नव्हती तिथे पुण्यामध्ये खेळतास म्हणजे इथं कसं काय एवढं हे म्हणून? तुला काय मेसेज द्यायचे स्वतःसाठी जर तू 5 वर्षानंतर व्हिडिओ बघत असशील स्वतःला कुठे असशील तर? तुझं क्रिकेट करिअर कुठेपर्यंत जाईल म्हणजे समज तू क्रिकेटमध्ये गेला असतास म्हणजे काय तर ट्राय केला असता जायचं मग कुठेपर्यंत गेला असतं? IPL रणजी नाही समज तू गेला असता समज आता समज सोडून तुझं शिक्षण तू तर तिकडे गेला असता तू कुठेपर्यंत जाऊ शकला असतास? स्टेटमध्ये 100%. कुणाचं वाटलं तुला सोडून म्हणजे त्याचं बी जाऊ शकतं असतं? साई घे आप्पा घे सुदेश घे पवार घे तू एवढं डेडिकेट कसं आहे क्रिकेटचा म्हणजे तेवढं खाडगार उडून येत असेल तर क्रिकेट खेळायला रोज पेट्रोल दुसरं कोण तुझ्या जागी असलं असतं का नाटकं केलं असतं बाई पेट्रोल अशी तसं एवढं कसं डेडिकेशन? समज आपण MIT ला खेळलो असतो तिथं पण आला असतास मग काय एवढं म्हणजे कसं काय एवढं? मजा येते खेळायला क्रिकेट पहिल्यापासून आवड आहे गरज नाही माहिती सगळे युट्यूब मला बॅन करून टाकायचं तुमच्या शिवायमुळं. आवडीसाठी माणूस काय पण तू ह्याच्या अगोदर कुठे क्रिकेट खेळलास? कुठे? मग कुठे सगळ्यात जास्त मजा आली? हॉनेस्ट आन्सर पाहिजे. तुझ्या गल्लीमध्ये मजा आली? गल्ली नाही माऊली क्रिकेट ग्राउंड अंबानवांच्या मागे टॉप. तू फक्त जस्ट एक मेमरी सांग माऊलीमध्ये सगळ्यात चांगलं कोण खेळत होता? माऊली त्या क्रिकेट ग्राउंडवर असं एक प्लेअर नाही लय प्लेअर होते रुद्र भिंगे मी स्वतः बॉलिंग बॅटिंग नाही तुझ्यासाठी असं एक कोण प्लेअर असं खास खेळत नव्हता सगळे चांगले खेळत होते मजा यायची म्हणून सगळे चांगले खेळ असल्या. तू पुण्याला गेल्यावर इथली आठवण येईल तुला थोडी तर कधी तर असं म्हणून तर मायला थोडी हायलाइट्स असं बघून माझं पाणी निघाले
बरं आहे का, आता मी कॅप्टन होतो, बेस्ट कॅप्टन सांगण्याच्या अगोदर सांग, 6 मॅच पूर्ण कॉन्ट्रीब्युशन दिला टुर्नामेंट. ओके, फायनल मध्ये आता ते वन डे घोळ केला ती सोड, मग कसं वाटलं हे म्हणते 6 मॅच जिंकलास आणि गोल पुन्हा केला का नाही? भारी खेळलं. भारी खेळलं. समज ना, ओके. गोल केलं मला डिसरेस्पेक्ट. 6च्या 6 मॅच चांगलं खेळलास तू, कसं काय म्हणजे एवढं कसं कन्सिस्टन्सी टुर्नामेंट फुल द ओव्हर द तर आम्हाला टुर्नामेंट. कन्सिस्टन्सी ठेवायची होती, एक दिवस हरायची नव्हती. नको ना करू त्याच्या माहिती मॅच खेळायची सेमीफायनल फायनलला फक्त जरासं लक खराब झालं, त्याच्यामुळं जरासं म्हणजे लईच वाईट गेला आणि आउट झालं. सगळ्यात चांगला ओपनर आहे शिरला. थँक्स. कसं काय नाही खरं आहेस मग का तुझी ओपनिंग पोझिशन कधीच बदलली नाही, कारण एवढं चांगलं खेळलं असतं तर. कन्सिस्टन्सी आपल्याकडे. यादीत सगळ्यात जास्त रन तुझ्या इथं काढलेले किती काढला असेल रन इथं? तर नाही मी सांगतो 1000च्या वर जास्त झाले असतील, पण किती रन आहेत? हो 100%. 20, 40, 30. अरे 20, 30, 30 अर्जुन तसलेच काढला नुसतीकडे आउट होतो. 100. हा पण यावेळेस तसे झालेत. अरे ह्याची झालेत आता हे म्हणत ह्यानं ले हे केले. 5,000 आपण काय म्हणतो 500 झाले असते. 500 तर झाले असतील. अरे त्यानं 20 कन्सिस्टन्स ले आहे त्यानं ओपनिंगला यो 10, 7, 8 नाही का? प्रत्येक मॅचला 6 आहे माझा. हा प्रत्येक मॅचला 6 आहे. प्रत्येक इनिंगला 6 आहे माझा. फेवरेट बॉलर कोण आहे तुझा 6 मारण्यासाठी त्याला? मारायला शुभम भैया. शिवम भाई 6 मारायला मजा येते. एक शेवटचं मोटिवेशन लाईन तुझ्यासाठी? ते मोटिवेशन ही शेवटचा मॅसेज म्हणला सॉरी. बरं सांग आता तुझा फेवरेट कॅप्टन सांगायचं विनीत तुला, तुझा फेवरेट कॅप्टन कोण आहे? आणि उकरले इज द बेस्ट कॅप्टन. वाजव किटा आहे काहीतरी म्हणून बेस्ट कॅप्टन एवर टुर्नामेंट मध्ये हा. असं फुल्ली फ्रीडम, तुमची मर्जी काही करा असं साथ देणारा. पांडुरंग भाईला विचारा वाटलंच तर, साईला विचारा वाटलंच तर. ओजी कॅप्टन एकदम बेस्ट. म्हणजे कधी पण तुझ्या लक्षात राहील, मनात राहील. कुठं का आधी हागरा प्लेअर होता, एकदम टट्टी प्लेअर. मागच्या वर्षी पण एकदम टट्टी प्लेअर. भाईचं असं बघितलं होत माहिती बॅटिंग प्लेअर. आता मन जिंकलं असं रिडिम्पशन आर्क चालू होता उकरलेचा टुर्नामेंट पासून. 2 6 आठवतात मला, त्यांना आप्पाला मारलं होतं बघा पहिल्याच मॅच. हो माहिती आहे. तुझी आप्पाला असं partnership अंडर प्रेशर टाकलं होतं तेव्हापासून. इंटरेस्टिंग कॅप्टन. ओके थँक्यू. मला तुला विश करायची की पुन्हा असंच म्हणजे खेळत राहशील आणि पुढं कुठं तर जाशील, म्हणजे कोणत्या क्षेत्रात हे करशील. ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर. पुन्हा मी नंतर बोलू तू कधी पण नॉट आउट स्पॉट येशील. ओके थँक्यू. एक मिनिट तुला काय मेसेज द्यायचे कुणाला? तुला म्हणजे हे आमच्या सर्वांना जे पाहत असतील व्हिडिओ म्हणून मोटिवेशन लाईन आहे. काय बी करा, क्रिकेट खेळत राहा, आनंदी राहा. क्रिकेट मध्ये